सोप्यातला सोपा उपाय आपण कर्ज कमी करण्यासाठी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, एका मागून एक कर्ज काढलं जातं आणि ते संपतच नाही. तर या उपायाने काय होणार आहे, तर तुमच्या पुढच्या 8 दिवसांनी ते 21 दिवसांमध्ये तुम्हाला त्याचा मार्ग मिळायला लागेल आणि कर्ज कमी व्हायला मदत होईल. तर करायचं काय आहे, विड्याचं एक पान घ्यायचं आहे. पान अगदी नवीन असलं पाहिजे, त्याची गुळगुळीतपणा वरती असला पाहिजे. पानाचं देठ देवापाशी असलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यावर एक कापूर 5 लवंग ठेवायचे आहेत. ठेवून झाल्यानंतर ते कापूर जाळायचं आहे. जाळून झाल्यानंतर त्याची 3 वेळा आरती करायची आहे. कुलदेवताचं नाव घ्यायचं आहे आणि 3 वेळा गोल गोल फिरवायचं आहे. आरती म्हणायची नाही आहे, फक्त आरती करायची आहे, गोल गोल फिरवायचं आहे. फिरवून झाल्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे कर्जसाठी जो उपाय करत आहात त्याची प्रार्थना तुम्हाला देवापाशी करायची आहे. ते करून झाल्यानंतर तुम्हाला हनुमानाच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ऋणमोचक मंगल स्तोत्र एकदा संपूर्ण म्हणायचं आहे. ते म्हणून झाल्यानंतर जी काही पानाची राख असेल ती आपल्या मध्यभागी लावायची आहे. त्यानंतर ते पान दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात सोडायचं आहे. दुसऱ्या दिवशी लक्षात ठेवा. मग हा उपाय करून झाल्यानंतर त्याच्या पुढच्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला चण्याची डाळ भिजवलेली पाहिजे आणि गूळ हे एकत्र करून गाईला खाऊ घालायचं आहे. हा सोपा उपाय केल्यानंतर तुम्हाला 100% कर्ज कमी व्हायला मदत होईल. सो असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलमध्ये कमेंट करा. वेगवेगळे टॉपिक तुमच्याकडे असतील तर तेही कमेंट नक्की करा. थँक्यू.